मुंबईच्या वांद्रे टर्मिनल्सवर हरिद्वारहून आलेल्या एका 54 वर्षीय महिलेवर 25 वर्षीय तरुणाने रेप केला। अंबरनाथमध्ये मित्राला उधार दिलेले पैसे महिलेने परत मागितले म्हणून भर दिवसात चाकूने भोगसून रेल्वे स्टेशनवरच तिची हत्या करण्यात आली। अयोध्येत भागवत कथा ऐकण्यासाठी गेलेल्या एका 22 वर्षीय दलित तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। 2 दिवसानंतर विवस्त्र अवस्थेत असलेला डोळे काढून हातपाय तोडून दोरीने बांधून फेकलेला तिचा मृतदेह सापडला। देशभरात अशा घटना आपल्या कानी सातत्याने पडतात। महिलांवरील लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। या वासनांध विकृतीला चिमुकल्यांपासून ज्येष्ठ महिलाही बळी पडतायत। महिलांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित होतात। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या म्हणजेच NCRBच्या अहवालानुसार महिलांवर रोज सरासरी 87 लैंगिक अत्याचार होतात। दरवर्षी हे प्रमाण 60% वाढतं। गेल्या 5 वर्षात महिलांच्या अत्याचारावरील आकडेवारी हादरवून टाकणारी आहे। महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे। मागील 5 वर्षात महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या किती केसेस नोंदवल्या गेल्या आहेत? मुंबईतली काय स्थिती आहे? किती गुन्ह्यांची नोंद झाली आहे आणि किती गुन्हे सोडवले गेले आहेत? डिटेल्समध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। गेल्या 5 वर्षात 8 लाखांहून अधिक महिलांवर बलात्कार झाल्याचं NCRBची आकडेवारी सांगते। राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांपाठोपाठ महाराष्ट्राचा लैंगिक शोषणात प्रमाण जास्त आहे। गेल्या 5 वर्षांची जर ही आकडेवारी पाहिली तर 2019 मध्ये राज्यात 5412 बलात्कार झालेत, 2020 मध्ये 4846, 2021 मध्ये 5954, 2022 मध्ये 7084, तर 2023 मध्ये राज्यात 7521 बलात्कार झाले आहेत। एवढ्या प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे। महाराष्ट्रातील या आकडेवारीनुसार दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो। हे केवळ नोंद झालेले गुन्हे आहेत, नोंद नसलेले गुन्हे अधिक असू शकतात। बलात्काराच्या प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाची तरतूद कायद्यात असली तरी गेल्या 24 वर्षात फक्त 5 बलात्काऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2004 मध्ये घडलेली बलात्काराच्या घटनेत आरोपीला फाशीची शिक्षा झाली। यासोबतच 1990 मध्ये बलात्काराच्या प्रकरणात धनंजय चॅटर्जी याला फाशी दिली गेली। तर मार्च 2020 मध्ये निर्भया प्रकरणातील 4 दोषींना तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली। कोपर्डी, निर्भया, खैरलांजी, हैदराबाद, कोलकाता डॉक्टर प्रकरण, बदलापूर अशा कित्येक बलात्कार आणि हत्येवरून देशभर संताप व्यक्त होत असताना बलात्काराची ही वाढती आकडेवारी एक भयानक चित्र दाखवते। NCRBच्या वार्षिक अहवालानुसार 2017 ते 2022 दरम्यान भारतात दररोज सरासरी 86 बलात्काराच्या घटना घडल्या आणि 82 प्रकरणांमध्ये बलात्कारी महिलेच्या ओळखीचा होता। पुढील गणनानुसार दर तासाला भारतात बलात्काराच्या जवळजवळ 4 घटनांची नोंद होते आणि त्यापैकी 3 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये बलात्कारी पीडितेच्या ओळखीचा असतो। 2022 मध्ये एकूण 31516 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली। यापैकी 30514 प्रकरणांमध्ये पीडितेच्या ओळखीचा आरोपी होता। यापैकी 2324 आरोपी पीडितेच्या कुटुंबातील सदस्य होते। या व्यतिरिक्त 14582 प्रकरणांमध्ये आरोपी एकतर ऑनलाईन मित्र, लिव्ह इन पार्टनर किंवा लग्नाचं वचन दिलेला कोणीतरी होता। शिवाय 13548 प्रकरणांमध्ये एका आरोपीचा समावेश होता जो कुटुंबातील मित्र, शेजारी किंवा ओळखीचा होता। नुकतंच पुण्यातल्या दौंडच्या एका शाळेतल्या 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मैत्रिणीवर सूड उगवण्याच्या भावनेने 100 रुपयांची खंडणी दुसऱ्या एका विद्यार्थ्याला दिली होती। तिचा बलात्कार कर आणि तिला संपव असं त्या विद्यार्थ्याने खंडणी देत सांगितलं होतं। इतक्या लहान मुलांच्या डोक्यात असा विचार येणं हे फार गंभीर आहे। जानेवारी ते जुलै 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेत मुंबई पहिल्या स्थानावर, तर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे। मुंबईत सर्वाधिक म्हणजे 397 बलात्काराचे गुन्हे दाखल असून त्यापाठोपाठ ठाणे शहरात 148 गुन्हे दाखल आहेत। ही धक्कादायक आकडेवारी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे। चर्चेत असलेल्या कल्याणपूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळी हा तुरुंगात आहे आणि त्याच्या 3 भावांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले। असं असतानाच काही दिवसांपूर्वी मृत मुलीच्या घराबाहेर एका तरुणाने दारू पिऊन धिंगाणा घातल्याचं समोर आलंय। जामीन नाही झाला तर AK-47 घेऊन येतो अशी धमकी मृत मुलीच्या कुटुंबियांना देण्यात आली। फार हिमतीने मुली गुन्हा दाखल करत असल्या तरी कुटुंबीय न्यायासाठी लढत असले तरी दुसरीकडे वेगवेगळ्या पद्धतीने पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम आरोपींकडून केलं जातं। त्यामुळे ही सगळेच गुन्हे नोंदवले जातात असं होत नाही।
त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे। तुम्हाला महाराष्ट्रात वाढत चाललेल्या महिलांवरील या अत्याचाराच्या घटनांवरून काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।